भगवंताचं विश्वव्यापक अस्तित्व आहेच आहे. एको देव हा सर्वभूतेषु गूढ, सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा उपनिषदकार सांगतात की भगवंत आहे इथे, मी तोच आहे, तो मी आहे. देव पहावयासी गेलो तेथे देवची होऊन ठेलो, हा अनुभव तुकोबरायांना मिळाला. पण ते अनुभवण्याआधी मला द्वैतातच राहायला आवडेल. नको आत्मस्थिती, नको ब्रह्मभाव, मी भक्त तू देव ऐसे करी. तुकोबराय म्हणतात, अद्वैती तो माझे नाही समाधान, अद्वैती तो माझे नाही समाधान, अद्वैती तो माझे नाही समाधान. आणि त्याकरता पुन्हा पुन्हा जन्म घ्यायचे, पुन्हा पुन्हा गर्भवास सोसावा लागला तरी चालेल. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, याकरता हेची व्हावी माझी आस, जन्म जन्मी तुझा दास. मग आता दास्यत्व म्हणजे नेमकं काय करायचं, त्यामध्ये काय असलं पाहिजे? दास्यत्वामध्ये अगदी सगळ्यात पहिला नियम असा आहे की ज्या मालकाला आपण स्वीकारलंय ना, आपण दास आहोत, तो मालक आहे. मग त्याविषयी आपल्या मनामध्ये कुठला भाव पाहिजे? संत म्हणाले अनन्य भाव हवा, अनन्यता. आणि देवर्षी सांगतात अन्याश्रयाणाम त्यागः इति अनन्यता, इतर कुठल्याही आश्रयाचा त्याग आणि एकच आश्रय प्रभुचरणांचा, याला म्हणायचं अनन्यता. द्रौपदीच्या समोर अनेक पर्याय उपलब्ध होते की नाही? सगळ्यांना धावा केला तिने, अर्थात कुणी मदतीला आलं नाही, पण का नाही विसंबून राहिली सगळ्यांवर? महारथी कर्ण होता, पितामह भीष्म होते, स्वतःचे पती पांडव पाचही समोर होते, महाबलाढ्य अनेक हत्तींचं बळ असलेला पराक्रमी भीम समोर असताना सुद्धा द्रौपदीने आश्रय, एकच आश्रय मागितला, स्वीकारला, तो प्रभुचरणांचा. कृष्णा गोविंदा धाव म्हणून कोठे गुंतलासी, द्वारकेच्या राया वेळ का सखया लाविलासी. दीनानाथ हे ब्रीद सांभाळी, आता तू दीनानाथ आहेस, तू भक्त वत्सल आहे, तुला यावं लागेल भगवंता. एकच आश्रय प्रभुचरणांचा, दुसरा विषय नाही. आम्ही कसं असतं, परवा एक जण म्हणाले, श्रावण आता आलंय ना, तर म्हणाले 16 सोमवार केले, महादेवाच्या पिंडीवरती रोज जाऊन 108 बेलपत्र वाहिली, पण तरी सुद्धा म्हणले शंकर पावायला तयार नाही. तुम्ही म्हणत असाल तर देव बदलून बघू का? ही उपासना आमची, आम्हाला बदलण्याकरता उपासना आहे, देवाला बदलण्याकरता नाहीये. पण आम्ही असे गोंधळलेलो आहोत, भ्रमिष्ट आहोत की सध्या नेमकं कुठे जायचं, काय करायचं. वाट चुकलेली माणसं आम्ही आहोत, म्हणून आम्हाला योग्य मार्गावर आणतात आमचे संत. म्हणून तुकोबराय म्हणतात की मागणं काय मागायचं, कसं मागायचं? जन्मोजन्मी तुझा दास हेची व्हावी माझी आस. आणि दास्यत्वामध्ये जसा अनन्य भाव महत्वाचा आहे तसा निश्चय सुद्धा महत्वाचा आहे बरं का. बघा किती गोष्टी आहेत दास्यत्वामध्ये. अनन्यता, दुसरी गोष्ट आहे निश्चय. निष्काम निश्चळी विठ्ठली विश्वास पाहूनही वास आणि कांची, महाराज म्हणाले. मग हा जो निश्चय आहे तो कुठे असला पाहिजे? तो आपल्या इष्टदेवतेप्रती असला पाहिजे, की तो सोडून दुसरं काही नाही, तो सोडून दुसरं काहीच नाही. तुकोबरायांना दुसरे देव नाही का हो दिसले? ब्रह्मदेवांना उपासदेवता बनावी किंवा त्यांचं दास्यत्व मागावं तर म्हणाले ते यांच्याच नाभीतून आलेत, निर्माण झालेत, त्यामुळं यांचंच दास्यत्व मागूया. बरं, महादेवांना उपासदेवता किंवा त्यांचं दास्यत्व मागावं तर म्हणाले त्यांना यांनीच डोक्यावर घेतलंय. त्यामुळे एवढंच नाही, माझ्या भगवंतांचा मोठेपणा एवढा मोठा आहे की भक्तानं मारलेली लाथ सुद्धा भगवंत वत्सलांचन म्हणून, भूषण म्हणून मिरवतो. मग असा भगवंत माझा आहे तर म्हणाले त्याचंच दास्यत्व स्वीकारूया. म्हणून जन्मोजन्मी तुझा दास हेची व्हावी माझी आस. काय मागतात तुकोबराय अजून?
हे दास्यत्व कशामुळे निर्माण होईल? अभंगाच्या 3ऱ्या चरणात महाराज म्हणाले, संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. मला काय दे भगवंता, जन्मोजन्मी हेची भावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास एक. संत संग सर्व काळ अखंड मला संतांचा संग दे. आणि काय दे? अखंड प्रेमाचा कल्लोळ, अखंड प्रेम दे भगवंता. मग असा संतांचा संग प्राप्त व्हावा याकरता संतांच्या ठिकाणी आहे काय हो? आमचे समर्थ म्हणतात, संत विश्रांतीची विश्रांती, संत तृप्तीची निज तृप्ती, ना तरी भक्तीची फलश्रुती ते संत. संत आनंदाचे स्थळ, संत सुखाची केवळ, नाना संतोषांचे मोळ ते संत. संत आनंदाचे खरा विसावा, खरी तृप्ती, खरी विश्रांती जर हवी असेल तर आम्हाला संतांच्या जवळ गेलं पाहिजे. म्हणून महाराज म्हणाले, संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. आणि काय हो, संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ नाही, तळमळ दुःखलेश. दुःखही नाही आणि क्लेशही नाही, कुठलेच याला थाराच नाही हो संतांच्या चरणाशिवाय. त्यामुळे भगवंतांच्या जवळ जायचं असेल तर म्हणाले, आधी संत सहवास द्या भगवंता. संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ, पंढरीचा वार वारी चुकोने मागणं असं दिव्य आहे, पंढरीचा वारकरी बनव म्हणाले भगवंता मला. माझी वारी चुकणार नाही याची जबाबदारी तू घे. काय हुशार असतात संत बघा. माझी वारी चुकू देणार नाही याची जबाबदारी तू घ्यायची, तू माझी वारी घडव. प्रत्येक कर्म भगवंताला अर्पण केलं जावं, प्रत्येक कर्म भगवंत आपल्याकडून करवून घेतो ही भावना असावी. आणि यापुढे जाऊन तुकोबरायांनी शेवटच्या चरणामध्ये असं मागणं मागितलं, चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान. चंद्रभागेचं स्नान भगवंता मला अखंड दे. कारण भगवंतांचा चंद्रभागेचं तीर्थ हे द्रव अवस्थेतलं भगवंतांचं रूप आहे बरं का. त्यामुळे भगवंत स्वतःच त्या चंद्रभागेच्या रूपाने, त्या तीर्थाच्या रूपाने आमच्या जवळ आहेत. म्हणून त्या चंद्रभागेचं स्नान, आता म्हणजे काय ते जो अनुभवतो त्याला कळतं. त्यामुळे असं स्नान मला घडू दे. तुका मागे हेची दान. बस देवा, या पलीकडे मला काही नको, काही नको. मागण्यामध्ये सुद्धा कशी उदात्तता असावी, किती समर्पण असावं याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे तुकोबरायांचा हा अभंग आहे बरं का. 4 चरणांचा सोपा अभंग आहे. आणि मग भगवंत त्या भक्ताकरता काय करत नाही, सगळं करायला तयार होतो. अश्वत्थाम्यानी, द्रोणाचार्यांचा पुत्र अश्वत्थाम्यानी ज्यावेळी ब्रह्मास्त्र सोडलं, पांडवांचा शेवटचा वंश संपवायचा होता, उत्तरेच्या गर्भावरती परीक्षिती राजाला संपवण्याकरता ब्रह्मास्त्र सोडलं, जळत आलेलं ते अस्त्र उत्तरेच्या गर्भावरती प्रहार केलाय. त्यावेळी द्रौपदी शेजारी आहे आणि द्रौपदी उत्तरेला सांगतेय, गोविंदाला हाक मार, नाम घे. म्हणून दास्यत्वामध्ये ज्या पद्धतीने अनन्यता, ज्या पद्धतीने निश्चय महत्वाचा आहे, त्या पद्धतीने नामचिंतन सुद्धा महत्वाचं आहे. अखंड नाम. मला असं वाटतं द्रौपदी ही सासू आहे ना उत्तरेची, सासूनी सुनेला हेच सांगितलं पाहिजे, काय नाम घे. नाही तर बघ बरं कुठली सिरियल लागली आहे, वाजले बघ किती, लाव. असं नाही, नाम घे बाई, तू नाम घे, मी नाम घेते. दोघींनी हातामध्ये जपमाळा. कसं भांडण होईल, कसा विवाद होईल, वाद होईल घरामध्ये. जो होईल तो संवादच होईल बघा तुम्ही. त्यामुळे द्रौपदी उत्तरेला सांगते नाम घे, भगवंताला हाक मार. आणि द्रौपदी उत्तरा धावा करतायत, हे गोविंदा, हे माधवा धाव. भगवान लांब कुठं होते हो, ते होतेच जवळ. ते आले आणि उत्तरेला अशा प्रसंगामध्ये म्हणताय, मला तुला काहीतरी मागायचंय. मरणप्राय यातनांनी विव्हळणारी उत्तरा सांगते, देवा या प्रसंगात तुला काय हवंय माझ्याकडून, माझं रक्षण कर भगवंता. त्यावेळी भगवंत म्हणतात, मला मी मागेन ते देशील का. उत्तरा म्हणते, माग देवा, काय देऊ तुला. भगवंत यावेळी म्हणतात, उत्तरे मला तुझं मातृत्व दे.
मला सांगा, भगवंतांना अशक्य होतं का हो पुत्तरीच्या गर्भामध्ये प्रवेश करणं? पण नाही, 2 माता होत्या, एक जन्म देणारी, एक सांभाळणारी, तरी सुद्धा भगवंतांना हे मातृत्व कमी पडलं की काय? आणि परवानगी घेतली तिची आणि मग गर्भामध्ये प्रवेश केलाय, मग परीक्षितीचं रक्षण केलंय. परिणाम नामचिंतनातून सिद्ध झालेलं दास्यत्व, आणि त्या दास्यत्वासाठी भगवंत गर्भयातना स्वीकारायला सुद्धा तयार होतो. पुन्हा 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 गर्भवास स्वीकारायला तयार होतो. म्हणून तर येतो कशाला? संभवामी युगे युगे. प्रत्येक युगामध्ये गर्भवास आहे, प्रत्येक युगामध्ये देव काय येतो तर तुमचं माझं दुःख दूर करण्याकरता. आणि असं दास्यत्व तुम्हाला मला कळावं याकरता तुकोबरायांचा हा अभंग. महाराज म्हणतात, पंढरीचा वार करी वारी चुकोने हरी. पूर्वरंगात थांबते, हा आशय मनात राहावा म्हणून तुकोबरायांच्या अभंगाचा एकदा आठव करूया. आणि असा कोण भक्त होता की ज्याच्याकरता भगवंत सुद्धा व्याकुळ झाला? त्या भक्ताचं चरित्र उत्तर भागामध्ये बघूया.
रोजच्या नियमाप्रमाणे थोडा वेळ हरिनामाचा गजर करूया. हाताने टाळी वाजवा, मुखाने गोड गळ्याने नाम घेऊया आणि ह्या नामाचा आनंद आजच्या दिवशी कुणीही न चुकवता भगवंताच्या चरणी आपलं नामचिंतन वाहूया. सगळ्यांचा आवाज येऊ द्या, मोकळ्या मनाने आणि मोकळ्या गळ्याने गा. सगळ्यांचा आवाज येऊ द्या. रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला, रंग विठ्ठला बोला. रंग विठ्ठला, रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला, रंग विठ्ठला. टाळी वाजवा, आवाज येऊ द्या टाळीचा. बोला बोला. जगदंबा माता जय जय रघुवीर समर्थ. जे या भक्तीची येतुनी प्राप्ती, ते कैवल्या ते परवते सर्व म्हणती. जयांच्या लीले माझी नीती, जियाली दिसे. माऊलींची सुंदर उभी आहे. जे या भक्तीची येतुनी प्राप्ती, जे कैवल्या ते परवते सर्व म्हणती. जयांच्या लीले माझी नीती, जियाली दिसे. ज्यांच्या सहज वर्तनामध्ये सुद्धा जगाला नीतीचेच पाठ मिळतात, अनुभवायला येतात, असे संत असतात बरं का. म्हणून म्हणतात की विचारांना आचरणाचं तारण असावं लागतं. बोलणारी सांगणारी मंडळी भरपूर असतात, पण अनुभवाच्या पातळीवर जाणणारी मंडळी ही विरळी असतात. म्हणूनच त्यांना आम्ही संत म्हणतो. प्रत्यक्ष त्या गोष्टीचा अनुभव संत घेतात आणि मगच बोलतात. अनुभवाविण मान हलवू नको रे सोहिरवनात सांगतात. आणि असा भक्तीचा अत्युच्च सुंदर असा अनुभव कुणाला मिळाला हो? काय झालं? मगाशी आपण ऐकलं, उपनिषदकारांनी सांगितलंय सर्व व्यापी सर्व भूतांतरात्मा, सगळीकडे परमात्मा आहे. आम्ही कीर्तनकार मंडळी सांगतो, सगळेजण सांगतात देव सगळीकडे, देव सगळीकडे, देव सगळीकडे, कशाला पंढरपूरला जायला हवं. पण असं असताना अनुभव आम्ही घेत नाही की देव आमच्या जवळ आहे. असता तर तुमच्या माझ्या हातून नैवेद्य स्वीकारला असता. नामदेवांच्याच हातून का स्वीकारला? तुमच्या माझ्या हातून देव नैवेद्य स्वीकारत नाही, कारण आम्ही देव जेवत नाही म्हणून रडत नाही.
नामदेव महाराज रडले हो. मला सांगा ना, खरंच आमच्या डोळ्यात पाणी येतं का? आज आषाढीचा उपवास केला, आम्ही देवांना नैवेद्य अर्पण केला, मंडल केलं, ताट ठेवलं, पाणी फिरवलं, काढून घेतला. खाल्ला का त्यांनी? स्वीकारलं का त्यांनी? नाही ना. आमच्या पोटचं लेकरू जेवलं नाही की आम्ही रडतो, आमच्या डोळ्यात पाणी येतं. पण माझा पांडुरंग जेवला नाही, माझं उपास्य दैवत आज माझ्याकडून जेवलंच नाही, म्हणून आम्ही रडलो का? म्हणून म्हटलं आम्ही लबाड भक्ती करतो. पण संतांची भक्ती अशी नव्हती हो. विचारांना आचरणाचं तारण होतं, अनुभव घेतला होता, अनुभव सिद्ध भक्ती होती. आणि अशी भक्ती होती की ज्या भक्ती करता तो भक्त नाही कधी गेला पंढरपूरला, पण देव भावे लाचावला या न्यायाने भगवंतालाच यावं लागलं त्याच्याकडे. कोण होता हो? अरण गावचा भक्त सावता, अरण गावचा भक्त सावता. अरण गावचा भक्त सावता, माळी धन्य झाला, माळी धन्य झाला, जयाने वनमाळी मोहिना, जयाने वनमाळी मोहिना. विश्वी भरला विश्वंभर तो, विश्वी भरला विश्वंभर तो, नाम विभोत्याचे तत्वाने हृदय बसे साचे, तत्वाने हृदय बसे साचे. अरण गावचा भक्त सावता, माळी धन्य झाला, जयाने वनमाळी मोहिना, जयाने वनमाळी मोहिना, जयाने वनमाळी मोहिना. पंढरपुरापासून काही अंतरावर असणारं अरणभेंडी नावाचं गाव, आणि त्या गावचे हे संत सावतामाळी सावतोबा. भक्तीचा असा सुंदर आदर्श होता. भगवंताची भक्ती कशी करावी, ज्या पद्धतीने भगवंतांनी गीतेमध्ये सांगून ठेवलंय, यत् करोषि यदश्नासि यज्जुहोसि ददासि, यत् तपस्यसि कौन्तेय तत् कुरुष्व मदर्पणम्. आपण जे जे कर्म करू ते प्रत्येक कर्म, ते सत्कर्म भगवंताला अर्पण केलेलं असावं, अर्पण करतोय या भावनेने करावं. आणि हे भगवंतांचं सांगणं तंतोतंत ज्यांनी आचरलं असे आमचे सावतोबा, की ज्या अरण गावामध्ये त्यांचं वास्तव्य आहे. पंढरपुरापासून काही अंतरावर असलेलं हे गाव, हजारो शेकडो किलोमीटर प्रवास करून सुद्धा काही मंडळी पायपीट करत पंढरपूरला पोहोचतात आषाढीच्या दिवशी. आणि हे संत मात्र गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, कपाळाला बुक्का आहे, अखंड विठ्ठलाचं स्मरण आहे. आणि असं असताना सुद्धा पंढरपूरला कधीच नाही गेले. का हो? कारण याचं उत्तर आहे, जे कर्म केलं त्या कर्मामध्ये भगवंत पाहिला. जळी स्थळी काष्ठी पाषाणी प्रत्येक ठिकाणी भगवंताचं अस्तित्व अनुभवलं. मोरोपंत सांगतात त्या पद्धतीनं, भू जल तेज समीर ख रवी शशी काष्ठादिकी असे भरला, स्थिर चर व्यापुनी अवघा जो जगदात्मा दशांगुने उरला. हा अनुभव ज्यांनी घेतला असे आमचे सावतोबा. काय व्यवसाय होता? माळी होते, हिरवागार मळा फुलवलेला, पांडुरंगाच्या भक्तीचा तो मळा. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, काय भाव होता हो? कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी
अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, विठाई माझी. सावत्याने केला मळा विठ्ठल पायी. काय भगवंतांची भक्ती होती हो. सावतोबांनी जे कर्म करावं त्या कर्मामध्ये भगवंताला पाहिलं आणि सुंदर असा मळा फुलवला होता की ज्यावेळी भगवंतांना सुद्धा त्या भक्तीचा हेवा वाटावा, देव भावे लाचावला. भगवंतांना वाईट नाही वाटलं, सावतोबा जवळ असून सुद्धा मला भेटायला येत नाहीत. पण रुक्मिणी देवींना राहवलं नाही. रुक्मिणींनी विचारावं देवांना, देवा ज्ञानोबा, तुकोबा, नामदेव महाराज हे अधिकारी भक्त मंडळी जर तुमच्यापर्यंत येतात, वारी करतात, तर असा कुणी भक्त आहे का की जो तुम्हाला भजतो पण वारी करत नाही, तुमच्याजवळ येत नाही? भगवंत म्हणाले, हो आहे. कोण आहे दाखवतो म्हणाले, चल. आणि रुक्मिणी आईला घेऊन स्वतः भगवंत गेलेत, सावतोबांच्या मळ्याच्या समोर उभे राहिलेत. आणि सावतोबांनी भगवंतांनी रुक्मिणीला सांगावं, तो बघ माझा भक्त. काय सावतोबांचा वेश आहे, अंगरखा आहे, धोतर आहे, डोक्याला मुंडास आहे. आणि अशा सावतोबांनी गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, कपाळाला चंदन आहे, बुक्का आहे, अखंड विठ्ठल स्मरण आहे. सुंदर मळा फुलवलाय, रोपं आहेत, फळं आहेत, फुलं आहेत, धान्य आहे. आणि अशा या मळ्यामध्ये एक विहीर आहे, त्या विहिरीला मोठ लावली आहे, त्या मोठेला 2 बैल जोडलेत. हे पूर्वीचं बरं का, आता नाही. आता सगळीकडे इलेक्ट्रिसिटी आहे, बटन दाबलं की सुरू. तेही आमच्या शहरातल्या लोकांना माहिती नाही, म्हणून म्युझियममध्ये असं ठेवावं लागतं की अशी शेती पूर्वीच्या काळी केली जायची, मोठेची. आणि असा सावतोबांचा मळा, अशी भक्ती चालू आहे. विठ्ठल 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 नामस्मरण सुरू आहे. भगवंत म्हणतायत, तो माझा भक्त अखंड नामस्मरण करतो, पण पंढरपूरला कधी येत नाही. गळ्यात तुळशीची माळ आहे, कपाळाला गोपीचंदनाचा टिळा आहे, पण पंढरपूरला कधी येत नाही. रुक्मिणी म्हणते, का नाही येत? यायला काय हरकत आहे? सगळे अधिकारी संत मंडळी येते, तर हा तुमचा भक्त असं काय वेगळं आहे याच्यामध्ये की तो येत नाही? भगवंत म्हणाले, बघ तरी. दुपारची वेळ, सावतोबांची पत्नी सावतोबांसाठी जेवण घेऊन त्या शेतामध्ये आली आहे, मळ्यामध्ये. डोक्यावर टोपली आहे भाजीची, भाकरीची. कापडामध्ये बांधलेलं ते जेवण, शेतकऱ्याच्या घरचं जेवण. या जेवणाची चव हॉटेलमधल्या जेवणाला नाही बरं का. मस्त आंब्याच्या झाडाखाली, मस्त वाऱ्याची झुळूक. आणि अशा वेळी साधी चटणी भाकरी, भाजी भाकरी जरी खाल्ली तरी अमृताची चव त्याला असते बरं. आम्ही या सगळ्या गोष्टींपासून अनभिज्ञ आहोत सध्या. लोक आपाप एकमेकांपासून खूप दूर गेलेत. जवळ यायला कोणी तयार नाही. स्नेह नाही, माया नाही, ममता नाही, जिव्हाळा नाही, एकत्र बसून जेवणं नाही, खाणं नाही. पूर्वीचा काळ होता की वाढणारं माणूस अगत्याने आग्रह करून वाढायचं, घ्या हां, पोटभर जेवा, हां सावकाश जेवा. हे पूर्वी होतं, प्रेम होतं. अगत्याने वाढणारं माणूस, मला वाढणारी माझी आईच आहे असं वाटत होतं प्रत्येकाला. पूर्वी बसणारं जेवणारं माणूस बसून जेवत होतं, वाढणारं माणूस वाकून उभं राहून आदराने वाढत होतं. आणि आता आम्ही इतके सोफिस्टिकेटेड झालो की आता वाढणारा माणूस एका जागी उभा आहे, जेवणारी माणसं ताट घेऊन फिरतायत सगळीकडं, कुठं जागा मिळते का बसायला. उभे उभेच आम्ही जेवतोय. म्हणजे आम्ही नक्की पुढे चाललो की मागे चाललो, हा मोठा प्रश्न आहे की नाही. ही शोकांतिका आहे खरं तर. कधीतरी पूर्वजांचं शहाणपण स्वीकारावं असं म्हणतात. काय आनंद असेल हो, काय थाट असेल. आंब्याच्या सुंदर घनदाट सावलीखाली ही 2 जण जेवायला बसली आहेत. सावतोबांच्या पत्नीने ती टोपली खाली ठेवली, उघडलं, जेवण वाढलं. आणि सावतोबांनी बैलांना सोडलं, चारा दिला, पाणी दिलं आणि आले जेवायला. तिने सांगावं, कारभारी खूप थकला असाल तुम्ही, बसा बरं जेवायला, 2-4 घास खा आणि मग पुन्हा लागा कामाला. सावतोबा बसले जेवायला, अन्न ब्रह्माची प्रार्थना केली, भोजनाला सुरुवात झाली. गप्पा मारत छान जेवण सुरू आहे दोघांचं. आणि अशा वेळी सावतोबांची पत्नी आपल्या धन्याला एक प्रश्न विचारते. त्या म्हणतात, धनी, कारभारी, तुम्हाला बरेच दिवस झाले काही विचारीन म्हणते, पण आज राहावे ना, विचारू का? सावतोबा म्हणाले, विचार. आणि तिने सांगावं, कारभारी, तुम्ही पांडुरंगाचे भक्त आहात, गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, कपाळाला टिळा आहे,
अखंड विठ्ठल 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 नामस्मरण करत राहता. पण एवढे वारकरी आपल्या मळ्याच्या समोरून पंढरपूरला जातात, तुम्हाला कधीच 15 वर्षात पंढरपूरला गेलेलं पाहिलं नाही म्हणाली मी. असं का बरं? सावतोबा म्हणाले, हा प्रश्न आहे का तुझा? उत्तर देतो म्हणाले. अगं वेडे, एवढे सगळे लाखो वारकरी आपल्या मळ्यासमोरून पांडुरंगाला भेटण्याकरता जातात. एक रात्र ते आपल्या इथं मुक्काम करतात, मग त्यांना आपण शिधा देतो, मग ते इथे जेवतात, तृप्त होतात, मग पुढच्या प्रवासाला जातात. मला सांग, आपणच इथून गेलो तर या सगळ्यांच्या मुखातनं माझा परमात्मा इथे तृप्त होतोय, जेवतोय, मग या सगळ्यांना सोडून, यांची सेवा करण्याचं सोडून मी कसा जाऊ पंढरपूरला? सांग बरं. आणि खरं सांगू का कारभारने, अगं पांडुरंग विटेवरच आहे असं कुणी सांगितलं तुला? भक्तांच्या हृदयामध्ये तो आहे, भक्ताच्या कामामध्ये कर्मामध्ये तो आहे. भगवंत कुठे नाही असं म्हणून सावतोबांनी हात धुतला, उठले, बैलांच्या जवळ गेले, बैलांच्या पाठीवर हात फिरवला आणि म्हणाले, कारभारने सांगू का तुला? सारे ग काय सांगितलं? बैलांच्या पाठीवर हात फिरवला आणि सावतोबा आपल्या बायकोला सांगतायत, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, माझा विठ्ठल कुठे सांगू का? बैल विठ्ठल, शेत विठ्ठल, विश्व विठ्ठल गे. बैल विठ्ठल, शेत विठ्ठल, विश्व विठ्ठल गे. विठ्ठलवाणी मोठ काळी ती बी विठ्ठल गे. विठ्ठलवाणी मोठ काळी ती बी विठ्ठल गे. बैल विठ्ठल, शेत विठ्ठल, विश्व विठ्ठल गे. विठ्ठलवाणी मोठ काळी ती बी विठ्ठल गे. विठ्ठलवाणी मोठ काळी. काय सांगू तुला? पोपटला घुमोर मैना चिमणी विठ्ठल गे. पोपटला घुमोर मैना चिमणी विठ्ठल गे. चिमणी वाणी नागू माझी ती बी विठ्ठल गे. चिमणी वाणी नागू माझी ती बी विठ्ठल गे. बैल विठ्ठल, शेत विठ्ठल, विश्व विठ्ठल गे. विठ्ठलवाणी मोठ काळी ती बी विठ्ठल गे. सर्व चराचर सावत्या त्यो बी विठ्ठल गे. विठ्ठलाचा दास सावता त्यो बी विठ्ठल गे. बैल विठ्ठल, शेत विठ्ठल, विश्व विठ्ठल गे. विठ्ठला विठ्ठलाचा दास सावता तो बी विठ्ठल गे. विठ्ठलाचा दास सावता तो बी विठ्ठल, वापी विठ्ठल, वेली विठ्ठल गे. कारभारने काय सांगू? वेली वाणी सखये माझी तू बी विठ्ठल गे. सगळंच विठ्ठल आहे. आपली नागू विठ्ठल स्वरूप आहे, हे बैल विठ्ठल स्वरूप आहे, हे शेत विठ्ठल स्वरूप आहे, विठ्ठलासारखी काळी मोठ विठ्ठल स्वरूप आहे. मला सगळंच विठ्ठल स्वरूप दिसतं, मग पंढरपूरला जायची काय गरज? असं बोलत असताना त्यांची 8 वर्षाची मुलगी नांगिता धावत आली. रुक्मिणी आई साहेबांनी हा संवाद ऐकला आणि भगवंत म्हणाले, तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला मिळालं का?
हो म्हणाल्या. समाधानाने परतल्या पंढरपुरामध्ये. आणि इथे नांगीत आणि आपल्या बाबांच्या गळ्याला मिठी मारली आणि हळूच सांगते, बाबा तुम्ही आत्ता पांडुरंगाविषयी काही बोलत होता का हो? पांडुरंगाविषयी काहीतरी गप्पा मारत होता का? खरं सांगू का बाबा, आमच्या शेजारच्या त्या मळ्यातल्या माझ्या सगळ्या मैत्रिणी आहेत की नाही, त्या यंदाच्या आता येणाऱ्या एकादशीला सगळ्या पंढरपूरला जाणार आहेत. बाबा आपण पण जाऊया का हो पंढरपूरला? आपण पण जाऊया का? आता सावतोबांना असा प्रश्न पडावा की पत्नीला जे तत्वज्ञान सांगितलं, भगवंत सर्वाभूती आहे, आता हे तत्वज्ञान या लहान लेकराला कसं सांगायचं? अधिकार तैसा करू उपदेश ही संतांची धारणा होती. त्यामुळे तिला जवळ घ्यावं, मांडीवर बसवावं आणि सांगावं, नागू अगं वेडे, आपण पंढरपूरला जात नाही याचं कारण भगवंतांनी हा मळा आपल्याला सांभाळण्याकरता दिलाय. कुळ म्हणून आपण काम करतो. तुझ्या एखाद्या मैत्रिणीने तुझ्याकडे एखादी तिची वस्तू सांभाळायला दिली तर ते सांभाळणं तुझं काम आहे की नाही? मग भगवंत या मळ्याचा मालक आहे. श्रोते हो, कधीतरी अंतर्मुख होऊन आपणही विचार करूया. आम्ही सगळं माझं 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 करतो, असे बांधावर उभे राहतो, येणाऱ्या पाहुण्याला म्हणतो तो ते झाड दिसतंय, तो डोंगर दिसतोय, तिथपर्यंत सगळं माझं. ती धरणी माता आपल्यावर हसते, ती म्हणते याचा पणजा सुद्धा हेच म्हणायचा, याचा आजा सुद्धा हेच म्हणायचा, हा सुद्धा हेच म्हणतोय, हे सगळं माझं 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 आम्ही करत बसतो. पण किती जणांना कळलं या सगळ्याचा मालक पंढरीश परमात्मा आहे, भगवंत आहे, परब्रह्म आहे, परमात्मा आहे. त्या लेकराला तिला समजेल अशा भाषेमध्ये सावतोबा सांगतायत की पांडुरंग या मळ्याचा मालक आहे. मालक आहे बाबा, मग येत का नाही कधी चौथाई वसूल करायला, खंडणी वसूल करायला? मालक आहे ना. अगं म्हणाले आपण त्याचा हिस्सा त्याच्यापर्यंत नेऊन पोहोचवतो, म्हणून येत नसेल. मग यायला काय हरकत आहे? एखाद्या दिवशी कधीतरी यावं, 8-15 दिवस राहावं. बाबा ते काही नाही. पांडुरंग येईल का हो मळ्यात? आपण बोलावलं तर पांडुरंग येईल? आणि सावतोबांचा भाव बोलून गेले, नागू तू बोलावलंस तर भगवंत निश्चित येईल. माझा भगवंत दयाघन आहे, भक्तवत्सल आहे. आपण धावा केला की तो येतो, येईल असं सावतोबा म्हणाले आणि त्या लेकरांनी मनावर घेतलं. ते काही नाही, नवमीचा दिवस होता, दशमी आणि एकादशी 3 दिवसांच्या अंतरामध्ये नवमीच्या दिवशी ही मुलगी हट्टाला पेटली आणि बाबांना सांगितलं पांडुरंग मळ्याचा मालक आहे, मालक इथे आला पाहिजे. मग आता मालकाला आणायचंय तर दासानी काय करायचंय? अनन्यता, निश्चय असा पक्का होता, निश्चय असा दृढ भाव होता आणि नामचिंतन होतं. विठ्ठल 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 नामघोष सुरू झाला. पटकन 4-5 भाजीची पानं खुडली, पेंड्या बनवल्या, परकराच्या ओछ्यामध्ये त्या सगळ्या पेंड्या घेतल्या आणि धावत गेली. रस्त्यावरती उभी राहिली, दिंड्या जात होत्या ना त्या रस्त्यावर, की कुणाजवळ तरी ही भाजी द्यावी आणि पांडुरंगापर्यंत पोहोच करावी, म्हणजे मालकाला निरोप देता येईल की ये म्हणून. आणि म्हणून उभी राहिली, बराच वेळ ताटकळत उभी आहे, तिष्ठत उभी आहे. कुठलीच दिंडी दिसेना आणि एक दिंडी येताना दिसली. बरं आनंद वाटला. बाबांनी सांगितलंय तू बोलावलंस तर तो येईल. नुसतं बोलवायचं कसं? काहीतरी वस्तू पाठवूया, मग निरोप देऊया, ये म्हणून. म्हणून ही रस्त्यामध्ये उभी राहिली आहे आणि सगळ्या येणाऱ्या वारकऱ्यांना पाहिलं, आनंदाने ऊर भरून आला. डोळ्यातनं अष्टसात्विक भाव जागृत झाले, धारा वाहू लागल्या. आणि एका वारकऱ्यांना, समोरच्या वारकऱ्यांना सांगत होती, वारकरी दादा पंढरपूरला चाललात काय? हो म्हणाले, पंढरपूरला चाललोय. मग ऐकलं का? आमचा हा जो मळा आहे की नाही, त्या मळ्याचा मालक आहे म्हणे पांडुरंग. ऐका ना, माझी ही भाजी एवढी तुम्ही पांडुरंगाला नेऊन द्याल का? आता ते वारकरी होते, गळ्यात माळ होते, पण माळेचा अर्थ सगळ्यांनाच कळतो असं. ते जरा उलट्या काळजाचे होते, सावतोबांचा द्वेष करणारे होते. ते म्हणाले पुरी बाप तर कधी जात नाही पंढरपूरला आणि ही तुझी भाजी तिथपर्यंत न्यायला आम्हाला काही गडी समजलीस? चल हो बाजूला वाटेतन, म्हणून तिला ढकललं. भाजी सगळी खाली पडली, तुडवत तुडवत निघून गेले. सावतोबांच्या डोळ्यातनं टचकन पाणी यावं. म्हणाले या लेकरात जर पांडुरंग दिसला नाही तर तो विटेवर कसा दिसेल? आणि सावतोबांचं म्हणणं खरं ठरलं. बरं नाही विटेवर दिसला पांडुरंग, या लेकरामध्ये भगवंताचं अस्तित्व नाही जाणवलं त्यांना. परिणाम ती मंडळी निघून गेली. नागू रडायला लागली. ही 8 वर्षाची मुलगी रडत 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 पुन्हा परकराचा ओचा केला, पुन्हा ओच्यात भाजी घेतली. सावतोबांना मिठी मारावी. सावतोबा म्हणाले रडू नको बाळा, काहीतरी खाऊन घे. नाही,
खाणार नाही. पांडुरंग जोपर्यंत मळ्यात येत नाही तोपर्यंत मी अन्नाचा कण आणि पाण्याचा थेंब सुद्धा घेणार नाही, नाही जेवणार. आणि ते लेकरू नवमी संपली, दशमी उजाडली, 2 दिवस झाले उपाशी आहे. काय करायचो? दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा रस्त्यामध्ये उभी आहे, पुन्हा वारीची वाट पाहतीये, दिंडी येते का एखादी. आणि आता मात्र सहृदय दयागण भगवंत हेलावले, नाही पाहवलं भक्ताची तळमळ. आणि भगवंत स्वतः वारकऱ्याच्या वेशामध्ये दाही दिक्पालांना वारकरी म्हणून उभं केलं, स्वतः मृदंग घेऊन हातामध्ये उभे आहेत आणि निघाले. आपलंच नाव आपल्याच मुखाने घेतायत. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय विठ्ठल बाबा, जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. कीर्तन सूर्य हरिभक्तीपरायण दत्तदास बुवा घाग यांनी एवढी बहार या आख्यानामध्ये केली आहे की कुणालाही कुठल्याही कीर्तनकाराला हे आख्यान माहिती नाही किंवा जसंच्या तसं पाठ नाही असं नाहीये. काय सुंदर दादा म्हणायचे, चंद्रभागे तीरी करताल करी झाला वारकरी, हा झाला वारकरी रंगला भजनी हा श्री हरी, रंगला भजनी हा श्री हरी. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय विठ्ठल बोला, जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय. स्वतः अनंत कोटी ब्रह्मांड नायक दिंडी घेऊन समोर उभे आहेत आणि ही नागू रस्त्यावर उभी आहे. आधी असं म्हणतात दुधाने तोंड भाजलं की ताक सुद्धा माणूस फुंकून पितो. आधीचा अनुभव वाईट होता म्हणून थोडं सावधपणे समोर गेली आणि विचारलं, वारकरी दादा पंढरपूरला निघालात ना? हो म्हणाले. माझं एक काम कराल का? काय काम आहे बाळा? अहो आमचा हा जो मळा आहे ना, त्या मळ्याचा मालक म्हणजे पांडुरंग आहे, त्याला ही भाजी एवढी नेऊन पोहोचवता का, देता का? स्वतः अनंत कोटी ब्रह्मांड नायकांनी तिच्या हातातली भाजी घ्यावी. म्हणाले बाळा अगं भाजी तर दिलीस, पण वस्तू देताना वस्तूबरोबर काहीतरी निरोप असतो, तो काही निरोप आहे का? तिला इतका आनंद झाला, ती म्हणाली काका किती दयाळू आहात तुम्ही, दादा किती छान आहात तुम्ही, अगदी आमच्या पांडुरंगासारखे आहात म्हणाले दयाळू. भगवंत म्हणले हिने ओळखलं की काय आपल्याला, मेकअप चुकलं की काय? आणि त्यावेळी तिने सांगावं भगवंता वारकरी दादा ही भाजी घ्या आणि निरोप एवढाच आहे, निरोप असा आहे की पांडुरंगाला म्हणाव कधीतरी ये एकदा मळ्यामध्ये, मालक आहेस ना, अरे मग कधीतरी बघ काम कसं चालू आहे, आणि एकटा येऊ नको म्हणाव बरं का, एकटा येऊ नको म्हणाव, सोबत रुक्मिणी आईसाहेबांना घेऊन या आणि नुसते आणू नका, त्यांना असं सांगा की मी तुम्हाला कसलंही काम पडू द्यायची नाही, माझ्या बाबांना सांगून उत्तम झोपडी बांधून देईन, रोज मोगऱ्याच्या फुलांचा गजरा सुद्धा करून देईन, सांगाल ना निरोप? म्हणून पांडुरंग परमात्मा निघाले पुढे आणि हिच्या काय मनात आलं, म्हणाली ओ दादा थांबा, म्हणाली आता तुम्ही जाणार तिकडे पंढरपुरात, एवढी गर्दी, त्या गर्दीमध्ये तुम्ही माझा निरोप तिथपर्यंत पोहोचवणार, आणि जर पांडुरंगाच्या लक्षातच नाही राहिलं तर काय करायचं, त्यापेक्षा असं करा तुम्ही जा आणि माघारी येताना तुम्ही तुमच्या बरोबर घेऊनच या म्हणाले पांडुरंगांना, भगवंतांना आणि आई रुक्मिणीला. भगवंत निघाले हो आणि हिला एवढा आनंद झाला, बाल सुलभ स्वभाव, भाव असा विलक्षण होता. आणि सावतोबांनी सांगितल्याप्रमाणे भगवंत येईल, तिने त्या शब्दांवर विश्वास ठेवला होता, निरोप व्यवस्थित पोचणार याची खात्री झाली होती आणि ही नाचायला लागली अक्षरशः. सगळ्यांना सांगायला लागली, मैत्रिणींना सांगायला लागली, शेजारच्या सगळ्या मित्रांना सांगायला लागली, आता येईल, आता येईल, आता येईल आमचा धनी, आता येईल, आता येईल, आता येईल, आता 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 येईल, आता येईल आमचा धनी, पंढरपूर सोडून शानी. बाबा पांडुरंग येणार, मळ्याचा मालक येणार म्हणून नाचायला लागली हो. क्या बात, पंढरपूर सोडून शानी, पंढरपूर सोडून शानी, आता येईल, आता येईल, आता येईल आमचा धनी.
रुक्मिणी राणी संगे घेऊन रुक्मिणी राणी संगे घेऊन रुक्मिणी राणी संगे घेऊन रुक्मिणी राणी. भगवंत येणार, पांडुरंग येणार म्हणून नाचायला लागली. आणि बघता बघता उपवास केलेल्या या मुलीनी नवमी, दशमी आणि एकादशीचा दिवस उजाडला. वाट पाहते भगवंत येणार, भगवंत येणार. पण लेकराच्या पोटात अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही. संकल्प निश्चय असा होता की भगवंत आल्याशिवाय जेवणार नाही, भगवंत आल्याशिवाय पाण्याच्या थेंबाला स्पर्श करणार नाही. 8 वर्षाची लेक सावतोबांना बघवलं नाही लेकीकडे. डोळे खोल गेले, पोट खपाटीला गेलं होतं. चेहरा निस्तेज पडला. पोरीला उचलून घेतला आणि सावतोबांनी भगवंताची करुणा भाकावी. पांडुरंगा, मी शब्द दिला भगवंत येतो म्हणून, तिने तुझी करुणा भाकली. भगवंता, तू तिला सांगून गेलायस येतो म्हणून, तुला यावं लागेल, तुझा शब्द तुला राखावा लागेल. पांडुरंगा, हाक मारली आर्त भावानी. आणि इकडे पंढरपुरामध्ये एकादशीचा दिवस, ही वारकऱ्यांची गर्दी, सगळी मंडळी जमलेली आहेत. नामदेवांचं कीर्तन चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये रंगलेलं आहे. आणि नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी या न्यायाने नामदेव महाराज कीर्तनाला उभे आहेत. स्वतः पांडुरंग कीर्तनामध्ये नाचावा हा अलौकिक अधिकार ज्यांचा होता असे नामदेव महाराज. सागमदनी सानी दमग गमध गमग सा कीर्तनाचा गजरा होतो, कीर्तनाचा गजरा होतो. संत भार पंढरीत, संत भार पंढरीत, संत भार, संत भार पंढरीत. रंग भरे कीर्तनात, रंग भरे कीर्तनात. भगवंत कीर्तनात नाचत होते. नामदेवांच्या कीर्तनाचा असा रंग होता. पण अचानक भगवंतांची मूर्ती दिसतीये, पण मूर्तीतलं चैतन्य दिसेना. अधिकारी संतांना कळावं, पांडुरंग गेला कुठे? विटेवर पांडुरंग आहे, मूर्ती आहे, पण मूर्तीतलं चैतन्य नाहीये. भगवंत गेला कुठे? कुणाला विचारावं? कोण तेवढ्या अधिकाराचं आहे? नामदेव महाराज म्हणले, माझा ज्ञाना सांगू शकतो. आमचे ज्ञानदेव महाराज सांगू शकतात की भगवंत नेमका कुठे. सखा विरळा ज्ञानेश्वर, सखा विरळा ज्ञानेश्वर. नाम याचा जोची भार, नाम याचा जोची भार, जोची भार. संत भार पंढरीत, संत भार पंढरीत. ज्ञानदेवांनी पांडुरंग परमात्म्याच्या मूर्तीकडे पाहावं. भगवंत मूर्तीमध्ये नाही येत लक्षात आलं. विचारलं, ज्ञाना परमेश्वर गेलेत कुठे? ज्ञानोबांनी सांगावं, न येणाऱ्या भक्ताकडे गेलेत म्हणाले. जो कधीही पंढरपूरला येत नाही त्याच्याकडे भगवंत गेलेत. मग आता करायचं काय? आमच्या जनाबाई सांगतात, भगवंताला आपलंसं करायचं असेल तर ऐशा संता शरण जावे, ऐशा संता शरण जावे. जनी म्हणे त्याला ध्यावे, जनी म्हणे त्याला ध्यावे, त्याला ध्यावे. संत भार पंढरीत, संत भार पंढरीत, संत भार पंढरीत. सगळी संत मंडळी सावतोबांच्या मळ्यामध्ये. ऐशा संता शरण जावे, जनी म्हणे त्याला द्यावे. सावतोबांसारखे अधिकारी संत ज्ञानोबांनी सांगावं की सावतोबांच्याकडे भगवंत गेलेत म्हणून सावतोबांच्या मळ्यामध्ये सगळे आले. आणि इकडे भगवंत आधी पोहोचले होते. सांगत होते, सावतोबा मी आलोय, नागू मी आलोय. नागूनी डोळे किलकिले करून पाहावं.
भगवंतांनी स्वतः तिच्या मुखात पाणी घालावं आणि नागू अगं मी आलोय बघ तरी. नागूंनी सांगावं हे काय देवा निरोप नीट पोचला नाही तुम्हाला, तुम्ही एकटेच आलात, रुक्मिणी आई कुठे आहे? मी सांगितलं होतं तुम्हाला तिला पण घेऊन या म्हणून. अगं कुठली रुक्मिणी कुठलं काय, माझ्या मागे चोर लागलेत म्हणाले, मला कुठेतरी लपवा. सावतोबा म्हणाले कुठे लपवू, माळ्यावर बसता का जाऊन? नाही म्हणले शोधून काढतील. मग मळ्यात जाता का? नाही म्हणाले शोधून काढतील. मग कुठे लपवू? भगवंता माझ्या या हृदया व्यतिरिक्त तुम्हाला लपवायला माझ्याकडे दुसरी कुठलीच जागा नाही. आणि म्हणून कथा आम्हाला सांगते सावतोबांनी वेळा घेतला, छाती चिरली आणि भगवंताला आत बसवलं. पण या सगळ्या कोड्याचा अर्थ आम्हाला भगवंत सुद्धा सांगतात, ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठती भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. आमच्या जनाबाई कोडं सोडवतात, हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. आमचे तुकोबराय कोडं सोडवतात, साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्यांची सरली येर झार झाला सफल व्यापार. या हृदय मंदिरामध्ये कर्म ज्ञान भक्ती वैराग्य या 4 फाळ लावलेल्या नांगरांनी जमीन सुपीक केली, सिंहासन तयार केलं आणि तिथे म्हणाले भगवंताला बसवलंय, प्रतिष्ठित केलंय. आणि असा भगवंत सावतोबांच्या हृदयात होता. पण कथा गोड आहे. ज्यावेळी सगळी मंडळी आली, सगळे सांगतायत सावतोबा पांडुरंग कुठं आहे, पांडुरंग कुठं आहे, इथे आलाय आम्हाला ठाऊक आहे. सावतोबांनी विनवण्या कराव्या, भगवंता या आता दर्शन द्या. नामदेव महाराज सावतोबांना म्हणतात, सावतोबा की माळी काम तुम्हाला उत्तम जमेल, पण म्हणाले शिवण कामातली चूक माझ्या लक्षात आली आहे. तो शेला बाहेर राहिलाय देवाचा, टिप्पण घालायला जरा कमी पडलंय, चुकलंय. आणि तो हिरवा शेला म्हणजे सावतोबांचा हिरवा गार मळा होता. श्रोते हो, सगळीकडे व्यापून उरलेला तो भगवंत, त्याचं अस्तित्व सगळ्यांना कळावं, दिसावं म्हणून सावतोबांनी सगळ्यांनी प्रार्थना करावी आणि भगवंताला विनवण्या केल्या. देवा या आता. नागू सहित सगळ्यांची कामना भगवंतांनी पूर्ण करावी. निराकार तो भगवंत उभा राहिला, प्रगट झाला. निराकार तो कसा प्रगटला, असा विटेवर उभय ठेवी